काय ती आहे तिथे जी तरी आहे तुम्ही घेता 800ला देणार. एक वाटा बोलत आहे नाही थोडासा. हा मावशी एक वाटा नाही एवढीच आहे. संपलाय बाजार. कितीला बोलते दोन्ही 800ला. कितने का ये 500 रुपये वाटा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी गेलेली आहे मलाडच्या फिश मार्केटमधून. तिथून मी आणलेली आहे काळी कोळंबी, खाडीवरची काळी कोळंबी आणलेली आहे. त्याची आज मी बिर्याणी बनवणार आहे. फ्रॉन्स बिर्याणी, कोळंबी बिर्याणी. चला मग सुरुवात करूया आपण रेसिपीला. इथे पाहता मी मार्केटमधून कोळंबी घेतलेली आहे. ही मला 350ला पडलेला आहे. वाटा होता 500 रुपये. बार्गेनिंग करून मी 350ला घेतलेली आहे. ह्याची आपण आज कोळंबी बिर्याणी बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. इथे पाहता म्हणजे कोळंबी साफ करून झालेली आहे. स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये मी धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी मी इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट घातलेले आहे 2 चम्मच, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं. याच्यावर अर्धा 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे. लिंबू पिळल्याने ह्या मच्छीचा वास असा उघरट वास येणार नाही आपल्याला, त्यामुळे लिंबू पिळायचं आहे. इथे आता बिर्याणीसाठी, कोळंबी बिर्याणीसाठी इथे मी बासमती राईस घेतलेला आहे. अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे मी. इथे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आपल्याला आता बासमती राईस 90% शिजवून घ्यायचा आहे. इथे कढाईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं 1 चमच मी तेल घातलेलं आहे. 2 चमच मी इथे मीठ घातलेलं आहे. इथे काही अख्खे मसाले घातलेले आहे, दालचिनी, लवंग, अख्खं फूल आणि एक अर्धा लिंबू पिळलेला आहे. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. 1-2 मिनटं आपल्याला हे चांगलं पाणी उकळी येऊन द्यायचं आहे. इथे पाहते पाण्याला चांगलं उकळ आलेलं आहे. आता बासमती तांदूळ धुतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. 10 मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे 90%. इथे पाहता आपला बासमती राईस शिजलेला आहे चांगला. बघूया आपण प्रेस करून बघूया शिजलेला आहे की नाही. इथे बघताय बोटाने मी प्रेस केलेला आहे, चांगला शिजलेला आहे मऊसर. ह्याच्यातलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. भात वेगळा करायचा आणि ह्याच्यातलं पाणी गाळून काढायचं आहे आपल्याला गाळणीने. मी इथे मोठ्या गाळणीचा वापर केलेला आहे. ह्याच्यातून सगळं पाणी नितळून निघतं. भात आपला चांगला सुटसुटीत झालेला आहे, बघताय तुम्ही. इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. आपल्याला जो कांदा उभा चिरून जणी तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लालसर गोल्डन कलरमध्ये. इथे एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे मी, तो आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेऊया. इथे पाहता तेलामध्ये चांगला असा कांदा लालसर गोल्डन कलरचा फ्राय झालेला आहे. कांदा आपण डिशमध्ये काढून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे, 2-3 मिरच्या घातलेल्या हिरव्या, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे अख्खे मसाले घातलेले आहे. एक मोठा चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, तोही आपल्याला तेलावरती चांगला फ्राय करायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला इथे 1 चमच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे हा टोमॅटो चांगलाच तेलामध्ये फ्राय होतो, मऊसूत होतो. इथे बघताय तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि मसाले चांगलेच फ्राय झालेले आहे. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. ह्याच्यावर आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. ह्याच्यावर आपण लाल तिखट घातलेला आहे, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे. तेलावर चांगलं फ्राय करायचं आहे आपल्याला. ह्याच्यावर आपण आता मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती आपण घालून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये. 5 मिनटं आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे कोळंबी.
कोळंबी तेलावर चांगली फ्राय केलेली आहे. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे मी आणि एक अर्धा ग्लास पाणी घालून सणी ही कोळंबी एक 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आपल्याला त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी फेटलेलं दही घालणार आहे. दही घालून आपल्याला 5 मिनटं ही कोळंबी शिजवून द्यायची आहे. मस्त अशी जाडसर ग्रेव्ही तयार होईल बिर्याणीसाठी. झाकण लावून एक 5-10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही. इथे पाहताय कोळंबीची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे कोळंबी बिर्याणीसाठी. कोळंबी मसाला चांगली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. याच्यावर आपण आता भाताचा थर लावून घेऊया. बासमती तांदूळ आहे त्याचा मी थर लावून घेत आहे याच्यावर. इथे भाताचा थर लावून झालेला आहे माझा. आता ह्याच्यावरती मी कोळंबी फ्राय केलेल्या होत्या तेलावरती, त्या मी थोड्या 4-5 अशा टाकून घेणार आहे कोळंब्या. तेलावर मी फ्राय केलेल्या आहे मसाल्यामध्ये. याच्यावर थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे. एक 10 मिनटं आपल्याला मंद आचेवरती हा भात शिजत ठेवायचा आहे. हा खाली करपून जाईल त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे. तव्यावरती मी ही कढई ठेवलेली आहे. याच्याने आपला भात खाली करपणार नाही, त्यामुळे हा तवा ठेवायचा आहे आपल्याला खाली. याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. एक 10 मिनटं मी बारीक गॅस करून शिजत देणार आहे. इथे पाहता ऑलमोस्ट 10 मिनटं झालेली आहे. आपली कोळंबी बिर्याणी रेडी आहे. भात पण छान असा मऊसूत शिजलेला आहे आणि मसालाही भाताला छान असा लागलेला आहे, बघताय तुम्ही. चला मग मी डिशमध्ये काढून घेते बिर्याणी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. कोळंबी बिर्याणी खूपच छान लागते. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता जेवून घेते मस्तपैकी गरमागरम कोळंबी बिर्याणी. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.